नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर मला आज 2 दिवस सुट्टी आहे, आज आणि उद्या. अजून आज क्रिसमस पण आहे, तर विचार करते की पोरांना घेऊन फिरायला जाऊ. सुट्टी आहे तर लेकरं घरातच राहतात, तर फिरायला जाते आज. आणि पोरांनी म्हणजे भाभीच्या घरी मी दम बिर्याणी बनवली होते ना, तर लेकरं बोलतात की मम्मी घरी पण मला खायची दम बिर्याणी बनवतो. तर आज दम बिर्याणी करणार आहे मस्तपैकी. आणि तुम्ही पहिलं तर पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला समजन की आज किती धमाल करणार आहे आम्ही. आणि बहिणीच्या इकडं पण जाणार आहे, म्हणजे चर्चला जाणार आहे. बहिणीच्या इकडं चर्च आहे, तर बहिणीची सून, बहिणीची मुलगी हे सगळे आम्ही तिथं एकत्र येणार आहात. बिर्याणी वगैरे झाली आहे बघा. तर ह्याचं शूट मी करणार होते, मसाले काय काय टाकले काय काय नाही, तर सगळे तयार केले होते मी शूट करण्यासाठी. तर तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला. आईला बोलले, आई बोल, मी नंतर लावते तुला फोन, मी शूट करते. तर आई बोलली तर ठीक आहे नंतर कर. तर आईच्या आवाजाने मला समजलं की आईचा आवाज बारीक येतोय, काहीतरी झाले. तरी पण म्हणलं आईला ठीक आहे, म्हणलं जाऊ दे, तू पहिलं बोल, काय झालं, काय दुखायला लागले. तर आई मला बोलली की काय नाही, म्हणली मी हात पायाला चावल्यासारखं व्हायला लागले, काय कळना गेले मला काय व्हायले की, आणि अंग बिले दुखायला लागले, कसं तरच व्हायले मला. तर मी म्हणलं टेन्शन घेऊ नको, दवा वगैरे पी. तुम्हाला माहिती असणार की माझी आई मुंबईला आली होती, दवाखान्यात नेलं होतं आम्ही तिला. नेल्याच्या बाद डॉक्टरनं सांगितलं होतं की मी आईच्या अंगामध्ये रक्तच नाहीये, म्हणून आईच्या हाताला आणि तळहाताला आणि तळपायाला चावल्यासारखं व्हायला लागले. तर आईला मी म्हणलं आई ती बॉटल आहे ना तर 3 महिने पी. आईनं काय केली, फक्त 15 दिवसच पिली आणि ते बंद करून टाकली. मग आईला परत सेम तसं होऊ लागलं होतं. तर मग आई बोलली ठीक आहे, म्हणली मी ते बॉटल वगैरे आणते. तर छोट्या भावानं बॉटल वगैरे नेऊन दिला तिला, आणि तिनं आता बरी आहे. आणि तिला मी बोलले पण आई आता हे 3 महिने पी. तर छोट्या भावानं सुद्धा आईला समजून सांगितलं, दवा वगैरे पाणी करशील तर तू चांगलं होशील लवकर. तरी पण तिनं तेवढ्या दुखण्यामध्ये सुद्धा तिनं बाजारात गेली, कारण नांदेडमध्ये बाजारामध्ये ते बाजार तिचे उठून टाकले होते, सगळ्यांचेच उठून टाकले होते म्युन्सिपाल्टीवाले, आणि बसू दे नाही गेलते. तर ती जागा पकडण्यासाठी आई बिमार असताना सुद्धा तिनं बाजारात गेली बघा. ह्याला म्हणतात कष्ट. आणि लहानपणापासून आम्हाला तिनं एकदम असंच कष्ट करून आम्हाला सांभाळले, आम्हाला सगळ्याला. तर आता आईनं फोन ठेवून टाकली. आईला मी म्हणलं थोडं थांब, म्हणलं मला बिर्याणी वगैरे करून लगेच जायचंय चर्चला, तुझ्यासाठी प्रार्थना वगैरे बी करते म्हणलं. तर आई म्हणली ठीक आहे म्हणली. मग आईला बोलले मी थोड्या वेळाने तुला लावते फोन. तर आई म्हणली ठीक आहे. तर मग मी काय केले, पटपट काम वगैरे करून घेतले. मग आईला 1 घंटा बोलत बसले. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलल्या आम्ही. तर ही बिर्याणी बघा, मी दम बिर्याणी बनवली होती. ह्यामध्ये मसाले कोणते कोणते टाकले हे सांगायचं राहून गेलं होतं. तर नेक्स्ट कधी जर मी बिर्याणी केली तर नक्कीच तुम्हाला मी सांगणार की ह्यामध्ये मी कोणते कोणते मसाले टाकले. तर ह्यामध्ये आता मसाले टाकून सगळं रेडी झाली बिर्याणी. आणि सलाड पण बनवले. ह्यामध्ये सलाडमध्ये सुद्धा काकडी आणि कांदाच टाकला आणि दही टाकला. आणि ह्यामध्ये समजा आता तुम्हाला बिर्याणी आता खायची असेल तेव्हाच तुम्ही ह्यामध्ये दही टाका. जर तुम्हाला 1-2 घंट्यानं खायची असेल तर नंतर तुम्ही दही टाकून खाऊ शकता. तर आशा दिव्याला भूक लागली होती, कारण आशा दिव्याला बटर खायला नव्हते, फक्त चहाच पिले होते. त्याला खायची होती बिर्याणी गरम गरम. तर मी त्याला दिले जेवण, आणि मी बटर वगैरे खाले म्हणून मी नाही जेवले. आणि मी नंतर आल्याच्या बाद जेवण केले. तर आशा दिव्याने पोटभर जेवण केले, मस्त झाली म्हणली मग मी बिर्याणी. मग आईला पण बोलले आई बिर्याणी वगैरे केली, तू पण पोटभर जेवण खा, गोळ्या वगैरे खा, औषध पी आणि मस्त झोपी जा. तर आई म्हणली ठीक आहे म्हणली. मग आई सकाळी फोन केली मला म्हणली आता मी बरी आहे म्हणली. तर ठीक आहे, देवाचा धन्यवाद की तिनं आता बरी आहे, कारण तिनं टॉनिक प्यायला लागली म्हणून. तर आता 7 वाजले तर आम्हाला जायचं चर्चमध्ये जाताना आम्ही गेल्या बेकरीमध्ये, तिथून घ्यायचे होते मला केक घेतले तिथून. तर मी हर वर्षी केक चर्चमध्ये वाटते, कारण तुम्हाला मी सांगते पुढे का वाटते मी ते. तर हर वर्षी मी केक वाटते, आणि थोडा का होईना वाटते. 1 किलो घेतला होता केक. हे बघता समोरचा केक आहे ना, ते घेतला मी 1 किलो, आणि सगळ्याला वाटले तिथं चर्चमध्ये नेऊन. तेही तुम्हाला दाखवते. चर्चमध्ये गेल्याच्या बाद आशा देवानी मेणबत्त्या लावल्या, मी सुद्धा लावल्या मेणबत्त्या, आणि देवाला प्रार्थना केली की देवा तुम्हाला माहितच आहे की मुंबईमध्ये लेकरांना पकडून नेले तर, चोरून नेले तर, किडनॅप करायला लागले तर मी त्या लेकरांसाठी प्रार्थना केली की देवा म्हणलं की हे जे लेकरं पकडून नेलेत हे इथं स्टॉप कर, आणि प्रत्येक लेकरांचं तू रक्षण कर. हे जे लोक लेकरं वगैरे नेलेत ना, त्यांची बुद्धी आणि त्यांचं मन बदल, लेकराला असं कोणीही नेऊ नये.
किती घाणेरडं बघा, लेकराला नेता चोरून, ह्याला लाजा वाटल्या पाहिजे या लोकांना. तर हे चर्च आहे बघा, खूप सुंदर आहे. माझी बहीण अजून आली नाहीये, तर ती येणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला हे सगळं चर्च दाखवते, कसं आहे काय नाही, कुठं आहे हे पण तुम्हाला मी सांगते. आता हे ड्रॉइंग वगैरे बघताय ना, हे पहिलीचे, दुसरीचे, तिसरीचे, पाचवीचे, सहावीचे हे लेकरांनी केलेलं आहे. इथं कसं आहे, पहिली म्हणजे बालवाडी ते 10वी पर्यंत इथं शिक्षण आहे. इंग्लिश मिडियम आहे. सेंट मेरी आणि सेंट स्पाय हे मुलांचं आहे. तिथं फक्त मुलंच शिकतात. सेंट मेरी तिथं मुली शिकतात. तर तिथलचे टीचर सुद्धा त्यांनी गर्लला फक्त महिलाच आहेत आणि बॉयला माणसंच आहेत. ते सगळं ते त्यांनी त्यांचं कसं असते, महिन्याचं काढायचं नसते, हप्त्याला काहीतरी त्यांना बनवायला देत राहतात इंग्लिश शाळेमध्ये. असं इंग्लिशचे लेकर एवढे हुशार आहेत ना इकडचे, खूपच. आपले 5वीला गेल्यानंतरही त्यांना इंग्लिश येत नाही, पण ह्या लोकांना छोट्या पहिलीमध्ये गेले तिथूनच त्यांना इंग्लिश येते बोलायला. तर इकडे बघा मेरी आहे, येशू आहे लहानपणाचा, आणि इथं मेणबत्त्या वगैरे लावतात. त्यांची त्यांची प्रार्थना ऐकली देवा आणि ती पूर्ण झाली तरी इथं मेणबत्त्या वगैरे लावतात. आणि कुणाला प्रार्थना पण करायच्या असं त्यांनी काय महागाचा असेल देवाला तरी पण इथं मेणबत्त्या वगैरे लावतात. तर आम्ही पण 3 मेणबत्त्या लावल्या होत्या अशा दिव्याने मी. तर ह्या साईडला बघा लाइटिंग किती मस्त लावली, खूप छान लाइटिंग लावली आहे इथं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायला लागलं इकडचं वातावरण. आणि पिक्चर पण चालू होता इथं कार्टून मधून येशूचा. तर पिक्चर अशा दिव्या बघत होते आणि मी तुम्हाला हे सगळं वातावरण दाखवते इकडचं. तर इकडचं चर्च आहे ना, मुलुंडमध्ये आहे बघा हे चर्च. सेंट मेरी म्हणून आहे बघा, सेंट मेरी म्हणून चर्च आहे इथं, तुम्हाला माहिती असणार. ह्या चर्चमध्ये तुम्ही येत जा, खूप छान चर्च आहे हे. आणि इथं एक सुंदर एकदम सजिलं होतं बघा. इथं येशू जन्मला, त्याची आई आहे, त्याचे वडील आहेत. आणि इथं असं दाखवलंय की प्रत्येक माणूस आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी आहे. आजकाल दुनिया गुगलची आणि मीडियाची आहे. इथं देवाकडे कोणी येत नाहीये. आपलं बघायला लागले तर मुसीबत मध्ये देवाकडे येतात आणि रिकामे त्यांनी बघा ना तुम्ही किती छान हे केले, किंवा त्यांनी रिकामे कामं करत राहतात, जसं मोबाईल बघणं, हे करणं, ते करणं. इथं येत दाखवले बघा परिसर हे असं. आणि हे खरं रिअल मध्येच आहे बघा. हे आपापल्या लाईफ मध्ये सगळेजण बिझी आहेत, जास्त करून मोबाईल मध्ये आणि मीडियावरच जास्त लोक बिझी आहेत. तर इथं 3 गेट आहेत बघा, 3 गेटवर 2-2 वॉचमॅन आहेत इथं. आणि हे जी शाळा आहे ना, तर इथं सुद्धा इथं आशा दिव्याचं 10वीचं पेपर चालू होतं इथं 10वीला असताना. तर इथं नंबर आला होता आशा दिव्याचा आणि दोघंही पास झाले होते इथं. तर हे समोरची शाळा आहे बघा, हे बघा हे समोरची शाळा आहे. इथं सुद्धा डेकोरेशन केले, खूप मोठं चर्च आहे हे, खूप मस्त आहे हे चर्च. आणि एकदम शांत वातावरण आहे, कोणी कुणाला छळणार नाही, कोणी कुणाला बघणार नाही, कोणत्या घाणेरड्या नजरेनं, काही नाही. खूप सुंदर आहे इकडचं वातावरण, खूप छान लागतं, लय छान वाटते, मन एकदम रमून जाते इथं. आणि किती सुंदर केलंय बघा, किती छान डेकोरेशन केलंय बघा, किती एकदम बारीक बारीक गोष्टीनं सजले हे घर, माणसं, डोंगर, मेंढर, येशू, त्याची आई, किती सुंदर केले, घर केले, तर किती मस्त दिसायला लागले बघा. हे किती छान केले, तर किती मस्त, एकदम किती सुंदर दिसायला लागले. तर आशा दिव्याला खूप आवडलं आणि माझ्या बहिणीची वाट बघू लागली ना. मी काय केलं, माझ्या बहिणीला फोन केला, आका ये लवकर म्हणलं, मला अर्धा तास झाले ते येऊन. तर आका म्हणली हो यायला, म्हणजे निघाल्यास आम्ही. तर मग आम्ही काय केला, तर थोडंसं अजून चर्चमध्ये त्या साईडला गेल्या. तर इथं बघा बायबल, मग त्याने बायबलचे जे वचन आहे तिथं होते, असे पुस्तकामध्ये लिहून स्टिकर होते. हे तुम्ही फुकटमध्ये घेऊन जाऊ शकता आणि कुणाला देऊ पण शकता, घरी वाचू पण शकता. खूप छान आहे त्याच्यावर वचन देवाचे, की ह्या वचनावर जे माणूस चालतो ना, आणि हे वचन जे पाळते ना, तर त्या लोकांची जिंदगी बदलून जाते खरं. तर आम्ही इथं बसले आकाची वाट बघत. तर आका आली, लगेच केक खायला सुरुवात झाली बघा, केक खायला लागली, कारण चर्चमध्ये पण केक वाटू लागले होते, तिथून बी खाली आणि मी पण आणले होते, ते पण खाऊ लागली होती. तर इकडं ना तास होऊ लागला होता. बायबलचे वचन जे कोणी बरोबर देईन त्यांना कॅडबरी भेटू लागली. तर दिव्यानं ना कॅडबरी जिंकली. तर हे बघा आकाचा नातू आहे, आकाची सून, मुलगी, हे सगळे आले होते. तर दिव्यानं ना कॅडबरी जिंकली बघा, किती खुश झाली बघा दिव्या. आणि आशिषला पण, त्याने आशिषकडे पण तो गेला होता तो माणूस विचारण्यासाठी, पण आशिष कुठेतरी बिझी होता.
तर आशिषला म्हणलं ठीक आहे जाऊ दे आशिष, म्हणलं तू तिकडे जा. म्हणताना ते एक बघा हे अनिल आहे ना, ह्याच्यासोबत आशिष फिरत होता, तर त्याला ते मिस झालं म्हणताना ते हे बायबलचं उत्तर देणं, प्रश्नाचं उत्तर देणं. तर मग मी केक वगैरे सगळ्याला वाटले. आम्हाला माहित नव्हतं की शूटिंग होत आहे म्हणून, तर मी सगळ्याला दिले आणि खूप छान वाटलं. 1 किलो केक सगळ्याला पुरी झालं आणि खूप छान वाटलं की त्याने देवानं मी थोडं का होईना मी देवासाठी त्याने काहीतरी करते. त्याने मी केकचं एक सुद्धा घास खाला नाही. मी वाटले, मला असं वाटलं की मी स्वतः खाल्ल्यासारखं असं फील झालं मला. आणि देवाला धन्यवाद देते की 1 किलो केक मध्ये जेवढे माझ्यापाशी आले, जे ताई भाऊ लेकरं ते त्यांना सगळ्याला पुरी झालं ते केक. म्हणताना खूप छान माझ्या हातात जेवढा आला केक मी त्यांना देऊ लागले होते. आणि थोडासा उरला होता तर ते माझ्या बहिणीनं घेऊन गेला. एका ताईनं हात पसरलेला माझ्यापाशी, मग त्याने पुढी केला हात, त्याला वाटलं नाहीये संपला केक, तरी पण मी म्हणलं ताई घेऊन जा, माझ्या हातात जेवढा येईल मी तुम्हाला देईन, म्हणलं घेऊन जा, हे खा म्हणलं, हे ताई तुमच्या नशिबात आहे, तुम्ही खा हे म्हणलं, आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईन. मग मी सगळ्याला दिले आणि केक आकाना मग घरी घेऊन गेले ते केक खायला. तर बहिणीच्या नातूला मी आणलं होतं हे काय आणलं होतं, डोरा केक आणला होता. कोणचा ग केक दिव्या? डोनट आणलं होतं. आता डोनट आणल्याच्या बाद त्याला लय आवडते डोनट खायला माझ्या बहिणीच्या नातूला. तर खूप छान वाटलं मला केक वाटून. आणि हर वर्षी वाटते, का वाटते तुम्हाला सांगते. माझ्या बहिणीनं बघा केक खायला येते ना आता एवढा सारा, तर मला सकाळी फोन करून सांगते की मला उलट्या झाल्यात म्हणून. तर मग मी मला का असं कसं उलट्या झाल्या, देवाचा तू प्रसाद खाली, तू उलट्या कसा काय तुला झाला. तर मला म्हणाली ते जेवण चुकलं ना तिचं. मग त्यांनी कसं 7 वाजता जर जेवण केलं ना, तिनं हमेशा 7 वाजता जेवण केलं पाहिजे. जर 9 वाजता जर तिनं जेवण केलं ना, तिला असं उलट्या होतात, कारण तिला कॅन्सर आहे म्हणून. आणि देवाचा हेच चमत्कार आमच्यासाठी खूप मोठा आहे की माझ्या बहिणीला मरणाच्या दारातून वाचून आणले. आणि हे केक मी हमेशा त्यासाठीच वाटते की माझ्या बहिणीला नवीन जीवन दिल्याबद्दल देवाची अशी स्तुती हो, महिमा हो, आणि माझ्या बहिणीला अजून खूप वर्ष जगण्यासाठी सामर्थ्य देवा देवानं. आणि असे भरपूर जे कॅन्सर जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा देवानं खूप प्रेम आणि आशीर्वाद देवा. खूप म्हणतानी सांगू शकत नाही की आम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलेले आहे. तर माझी बहीण बघा किती आता सुंदर दिसतीये, मस्त देवानं खूप सुरत बनले माझ्या बहिणीला. तर ह्या साईडला होतं की विश लिहा आणि एका पेटीमध्ये टाका, तुमच्यासाठी ती विश साठी प्रार्थना केली जाईल. तर दिव्याने एक विश लिहून टाकली, बघू ती विश पूर्ण होती की नाही, तर तुम्हाला नक्कीच सांगन. तर हे बघा हे चर्च आहे मधातून, किती सुंदर आहे. आणि इथं आहे ना एवढूसा त्याने येशू होता, त्याची मूर्ती होती. तर तिथं तुम्हाला दाखवते त्याचे डोळे आहेत ना, खरोखर लेकरासारखे डोळे होते त्याचे समोर. कॅमेरामध्ये तुम्हाला कसे दिसत होते काय माहित नाही, पण रिअल मध्ये जर बघितलं ना त्याचे डोळे असं वाटत होते की हे जे खरं लेकराचे डोळे आहेत हे असं दिसत होतं. झूम करून थोडं दाखवते बघा. पण ते थोडंसं टेबल होतं ना मधामध्ये, तर ते अलाउड नाहीये तिकडे जायला, म्हणून मी थोडं लांब हात करून ते शूट करून घेतले. ते किती सुंदर आहे बघा चर्च. आणि इथं आम्ही बसल्या, बहिणीची मुलगी, मी, बहिणीची सून, आका बहिणीच्या मुलीला बोलत होते मोठ्या. ती म्हणत होती की म्हणतानी मला पण यायचं होतं. मग त्याने सपना मिस करत होती आम्हाला सगळ्याला, आम्ही पण तिला करत होत्या मिस. तर आम्ही खूप मस्करी केल्या, मस्त हसी मजाक केल्या. आणि ना हे म्हणजे आम्ही कधी पण भेटल्याच्या बाद ना आम्ही एकमेकाला चिडिता, आम्ही एवढे मस्करी करताना एकमेकाची, आम्ही एवढं समजतच नाही की ती माझी सून आहे, माझ्या बहिणीची मुलगी आहे, मुलगी पडती, आम्ही काय नाही बघा, आम्ही लय चिडिता एकमेकीला. लय मस्त एकदम फोटो वगैरे काढल्या, रील बनवल्या, शूट केल्या, ब्लॉग शूट केल्या. आणि ब्लॉग शूट करताना बहिणीच्या सून बघा काय केली बघा. आता हे बघा इशारा, इतकं तिला चिडलेला मी, तर मला म्हणते मम्मी गुणानं बस ना, बस करा मम्मी, आता किती चिडिता मम्मी. असं ना आम्ही लय मजाक करता एकमेकाला. लय आम्ही ना कधी कधी एवढी मजाक करता ना एकमेकाची, कधी कधी रडता सुद्धा, भांडणं पण करून घेता आम्ही, असं जोरदार भांडणं. आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मल एकदम बिग बॉस कसं असते सेम तसं.
असं आहे बघा. लय मज्जा येते पण हा. हे मी अभिनीचा नातू आहे. लय गोड आहे, मला लय भारी म्हणते चिमाई चिमाई, लय भारी म्हणते. लय भारी आहे, पोपटासारखं बोलते लय. तर आता आम्ही ब्लॉग वगैरे शूट केले, सगळं झालं. आता जायची वेळ आली घरी. तर वाजले होते 9. तर आकाला भूक लागली होती. आकाला म्हणलं ठीक आहे आका मी जाते म्हणलं. तर माझी बहीण, माझा परिवार, चर्च, हे कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि स्वतः काळजी घ्या, लेकरांची पण काळजी घ्या. तर चला बाय, इथंच मी ब्लॉग